ग्रामपंचायत मधापुरी येथील शेतकरी गजानन सुधाकर खांडेकर राहणार मधापुरी यांनी नुकतेच शेतकऱ्यांच्या न्यायासाठी भीक मागो आंदोलन करून न्यायाची अपेक्षा केली होती। या प्रकरणात हकीकत अशी आहे की खांडेकर यांच्या मौजे खोडद शिवारात सुमारे 2.5 हेक्टर शेती आहे। त्यांनी मग्रा रोहयो योजनेअंतर्गत विहिरीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती। यादीत त्यांच्या आईचे नाव लाभार्थी म्हणून नमूद झाले। पुढे त्यांनी ऑफलाईन फाईल सचिवांकडे सादर केली, मात्र सचिवांनी 2 महिने फाईल स्वतःकडेच ठेवून स्वाक्षरी न करता परत दिली। सचिवने त्या फाईलवर स्वाक्षरी का केली नाही असाही प्रश्न ग्रामस्थांनी निर्माण केला आहे। खांडेकर यांना विहिरीच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले, त्यामुळे ते म्हणाले मला न्याय मिळावा म्हणून मी ग्राम मधापुरी इथं भीक मागो आंदोलन 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण मधापुरी गाव फिरून केलं आहे। गजानन खांडेकर यांनी आपल्या तक्रारीत शासनाचं लक्ष वेधून घेतले असून योजनेतील अन्याय दूर करून मला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। अकोला जिल्ह्यात नवीन रुजू झालेले जिल्हाधिकारी मीना यांनी या विषयाकडे गंभीरतेने लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक विशेष भूमिका घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। या प्रकरणात हा त्रास देणारे सचिव व इतर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा व्हावी अशी मागणी जोर धरती आहे। इंडिया न्यूज R7 उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी। अनेक वर्ष झाले परमपूज्य विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने आणि त्या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून हा देश चालतो आणि त्या संविधानातील सर्वाधिक पाठीचा कणा आणि महत्त्वाचे अधिकार हे जनतेच्या हाती आहे। कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला मतदानाचा अधिकार देऊन या ठिकाणचा आपला प्रतिनिधी म्हणजे कारभारी म्हणजे त्या ठिकाणचा राजा निवडण्याचा अधिकार दिला। मग हा राजा जनतेने निवडून दिल्यानंतर त्याची भूमिका ही त्या ठिकाणच्या जनतेला सार्वभौम मानून सर्वात श्रेष्ठ मानून त्यासाठी कामकाज करण्याची असली पाहिजे। परंतु मधापुरी गावासारखा जर विषय या ठिकाणी होत असेल तर हे लोकशाहीला काळीमा फासणारी बाब आहे आणि लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण याप्रमाणे आपली भूमिका बोले तसा चाले आणि त्याची वंदावी पावले अशी असली पाहिजे। कारण की आपण या ठिकाणी बोलतो त्याप्रमाणे वागलो पाहिजे आणि त्या लोकशाहीला ही खरी या ठिकाणी गरज आहे। म्हणून या ठिकाणच्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी त्यामधून काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि जनतेच्या न्याय हक्कासाठी काम केलं पाहिजे असं मला वाटते। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.